2026 हे वर्ष मराठी चित्रपटाचे फिक्स आहे, हे कन्फर्म, कोणाचा बाप हलवू शकत नाही गोष्ट. आमेय जो स्क्रिप्ट सिलेक्शन मधला वाघ आहे आणि नागराज मंजुळे जे नेहमीच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चित्रपट आपल्या समोर घेऊन येतात, ह्या दोघांचा फ्रेम हा चित्रपट झी5 वरती बघितला. आजकालच्या जमान्यात काही झालं की मोबाईल काढून पटकन कॅप्चर करणारे आपण माणुसकी कुठेतरी हरवतोय का हे अंडरलाईन करणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आपल्या उन्नतीसाठी माणुसकी कुठल्या लेवलपर्यंत सोडावी हेही सांगणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. फ्रेम नावाप्रमाणेच फ्रेमनं फ्रेम जस्टिफाय केलेली आहे डिरेक्टरनी. डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीन प्ले एवढं टाईट करून ठेवलेलं आहे ना की कुठलीही फ्रेम तुम्हाला अशी उगाचच केली आहे असं वाटणार नाही. नागराज मंजुळे ह्या माणसानी जे काम केलंय ना, कमाल. वाटतच नाही हा अभिनय करतोय, असंच काहीतरी कॅमेरा चालू केलाय आणि आपल्या आजूबाजूची माणसांना रेकॉर्ड केलंय, एवढ्या सहजरित्या यांनी परफॉर्म केलेलं आहे. आमेय वाघ हा बेस्ट ॲक्टर आहे, त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे, ते काय आपण परत सांगायची गरज नाही. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे या पिक्चरचा क्लायमॅक्स. असे पिक्चर असतात ना जे आपल्यावरती लॉंग टर्म इम्पॅक्ट ठेवून जातात किंवा ज्यांचा क्लायमॅक्स आपल्याला कुठेतरी हिट करून जातो. हा चित्रपट त्यातला आहे. सिनेमा हे कॅमेराचं माध्यम आहे, हा चित्रपट ते जस्टिफाय करतो. झी5 वरती आहे फ्रेम, नक्की बघा.